नमस्कार. मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की तुळजा इकडे विचार करत असते. तुळजाच्या डोक्यात विचार चालू असतात. तुळजा म्हणत असते की हे कसं शक्य आहे, कारण धनूने जेवण घरी टेस्ट केलेलं होतं, त्याचबरोबर भागूने ते शाळेत खाल्लं होतं. धनूने घरी खाल्लं तेव्हा तिला त्रास झाला नाही, पण भागूने ते जेवण शाळेत जेवली तर तिला त्रास झाला. हे सगळं का असं झालेलं आहे हा प्रश्न तुळजाला पडलेला असतो. त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं शत्रू हा खूप घाणेरड्या पद्धतीने वागत असतो. तो कसा आहे त्याचं आणि शोभाचं रिलेशन काय आहे हे आपल्याला माहितीच आहे. तर शोभा रूममध्ये आवरावर करत असते आणि त्याच वेळी शत्रू तिला जवळ खेचत असतो आणि त्यावेळेस शोभाच्या लक्षात येतं कोणीतरी येतंय. मग तेजू आलेली असते. तेजू म्हणते की डॅडींनी जेवायला बोलवलेलं आहे. शत्रू म्हणत असतो की तुला कळत नाही का, बायको आली नाही तर आमची, निघतो इथनं, असं म्हणत तो शोभाला हकलतो. आणि मग तेजूला म्हणत असतो की मला प्रेमाची भूक लागलेली आहे, आधी माझी प्रेमाची भूक तरी भागव, मग नंतर बाकीच्या गोष्टींचा विचार कर. परंतु तिकडे लगेचच तेजू सांगू लागते की कसं आहे, डॅडींनी सांगितलेलं आहे की लवकर या, कारण त्यांना खूप भूक लागलेली आहे. आणि तेजू तिथून निघून जाते. इकडे शत्रू विचार करत असतो हे कसं शक्य आहे, कारण काही झालं तरी हिचा आवाज का आला नाही, ही अशी चोर पावलांनी का फिरत असते, हा प्रश्न त्याला पडलेला असतो. आणि मग तो विचार करू लागतो आणि मग म्हणतो की हिच्या पायात तर पैंजण होते, ते कुठे गेले. मग तो तिचे पैंजण शोधू लागतो. त्याचवेळी इकडे भाग्य मात्र टेन्शन घेऊन बसलेली असते. तिला शाळेमध्ये प्रोजेक्ट जमा करायचा असतो आणि तो प्रोजेक्ट तिला घेऊन जायचं असतं, परंतु तिला कळतच नसतं की आता काय करू. एकतरी हा आजारपणात वेळ गेलेला आहे आणि हा प्रोजेक्ट कसा पूर्ण करणार हा प्रश्न तिला पडलेला असतो. म्हणून बिचारी भाग्या टेन्शन घेऊन बसलेली असते. त्याचवेळी राजू तिथे येते. मग भाग्या म्हणत असते मी सुट्टीच घेते. तेव्हा तुळजा तिथे येते आणि तुळजा म्हणते काय गरज आहे सुट्टी घ्यायची, मी आहे ना, मी करू लागते तुला प्रोजेक्ट, आपण करूया तुझा प्रोजेक्ट पूर्ण, काळजी करायची गरज काय आहे, असं तुळजाचं म्हणणं असतं. तेव्हा भाग्य म्हणते पण वहिनी जमेल का तुला. तेव्हा तुळजा म्हणते का नाही जमणार मला, कारण काहीही झालं तरी आपण करू शकतो हा प्रोजेक्ट, असं म्हणत तुळजा तिची मदत करत आहे आणि म्हणते की काळजी करू नको, उद्या मी आणि सूर्या आम्ही दोघंही तुझ्याबरोबर शाळेत येऊ, असे सांगितल्यानंतर भाग्य म्हणते की खरंच. तेव्हा ही सांगते की हो. इकडे आता तेजू जेवण वाढत असते आणि त्याचबरोबर डॅडी म्हणत असतात की बटाट्याची भाजी म्हणजे आमच्या आवडीची भाजी, पण मिरच्या काढल्या ना मागच्या वेळेस आठवतंय ना, बाईनं कसं चारी बाजूनी लक्ष ठेवलं पाहिजे, सगळीकडे तिचं लक्ष असलं पाहिजे, नाहीतर काय होतं माहितीये ना, असं डॅडी बोलत असतात. त्याचवेळी शालन मालन तिथं असतात. कसं आहे आमचे चिरंजीव आमच्यावर गेलेले आहेत, शिस्त म्हणजे शिस्त, काही झालं तरी त्या गोष्टीत आम्हाला त्यांचा अभिमानच वाटत आहे. इकडे त्याचवेळी आता शत्रू जो आहे तो तेजूचे पैंजण घेऊन येतो आणि म्हणतो तू पैंजण का घातले नाहीयेत पायात. बाईनं कसं दागिन्याने राहावं, दागिने घालावे, असं भुंड्या पायाने राहणं कसं वाटतंय सांग बरं, तू निंबाळकरांची सून आहे. त्यावेळेस डॅडी पण म्हणतात की हो. तर तेजू सांगत असते ते टोचत होते. हे सांगितल्यानंतर इकडे डॅडी म्हणतात कसं माहितीये का, थोडा त्रास सहन केलाच पाहिजे. आणि इकडे शत्रू म्हणत असतो दागिन्याने झालेल्या जखमा असतात त्या गावभर मिरवायच्या असतात आणि त्या सहन करायच्या असतात, माहेरची सवय आता बंद करून टाका सुनबाई, असं डॅडी सांगत असतात. मग लगेचच तिकडे तेजूला ते पैंजण घालायला सांगितले जातात. शालन मालन हे सगळं पाहत असतात. डॅडींचं पण बोलणं असतं आमच्या चिरंजीवांचं कसं आहे, शिस्त म्हणजे शिस्त, हे सगळं त्यांच्या डोक्यात सुरू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शत्रू तिला पैंजण देतो आणि तिला सांगतो की आत्ताच्या आता घालते आणि बिचारी तेजू आता ते पैंजण पायात घालण्यासाठी तिथं बसते. शत्रू मात्र तिच्याकडे अगदी कुत्सित नजरेने पाहत असतो. त्याला वाटत असते की आता कसं हिला वाकवलेलं आहे. शालन मालन दोघी जणी जेवायला वाढत असतात. तेव्हा शत्रू म्हणतो की कसं आहे, अहो आमची बायको की ती काय करणार आहे, ती वाढेल ना जेवायला आणि तूच वाढ ग जेवायला, असं म्हणत तो तेजूला जेवायला वाढायला सांगत असतो. मग तेजू जेवायला वाढत असते. इकडे तुळजाच्या पायात पैंजण असतात, त्याची घुंगरू छान वाजत असतात आणि सूर्या मात्र बाहेर बसलेला असतो. तुळजा त्याच्याकडे येत असते आणि तीही येऊन सूर्याच्या शेजारी बसते. घरातलं सगळं आवरून झालेलं असतं. तेव्हा सूर्या म्हणत असतो की तुझ्या पायातले पैंजण किती छान वाजतात ग, त्याच्या घुंगरांचा आवाज खरंच म्हणजे असं भारी वाटतंय मनाला. मग तुळजा म्हणते हो का, मग नक्की कसं म्हणायचंय तुला, हे सगळं चालू असतं. त्याचवेळी तुळजा सूर्याशी बोलत असते, सूर्याला सांगत असते, परंतु सूर्या मात्र अगदी रोमॅन्टिक झालेला असतो. खूप छान असं
तुळजाशी बोलत असतो. तुळजाला म्हणत असतो, तुला माहिती आहे का, खरंच या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूपच जबरदस्त आहेत. म्हणजे अगदी आकाशातलं चांदणं. आणि त्याचे जे रोमॅन्टिक असे शब्द असतात ते ऐकून तुळजाला मात्र भारी वाटत असतं. तुळजा त्याचे शब्द ऐकतच राहते आणि सूर्या मात्र तिला सांगत असतो. त्याचबरोबर सूर्याचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही जे काय आहे ते इतकं भारी आहे ना, आता जर ते बोलत राहिलो तर तुळजा त्याला म्हणते, मग काय म्हणतेस तू? तेव्हा सूर्या म्हणतो की ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या खूप छान आहेत. आणि मग चंद्राचं चांदणं जसं निर्मळ असतं तसंच. तुळजा म्हणते आणखी, आणि सूर्याला ती बोलायला लावत असते. सूर्या म्हणत असतो, मी जर असंच बोलत राहिलो तर आता दिवस उजाडेल ना, झालं एवढंच. आणि मग सूर्या शांत होतो. तुळजा म्हणते, तुला पण एवढं रोमॅन्टिक बोलता येतं हे मला माहीत नव्हतं रे. आणि तुळजा अगदी लाडात येत असते. तेव्हा तुळजा पण खुश असते, सूर्या पण खुश असतो. म्हणजे त्यांच्या दोघात झालेले गैरसमज मिटलेले असतात, दोघांची भांडणं मिटलेली असतात. कारण तुळजाने वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरीही तिने सूर्याच्या आणि डॅडींच्या मध्ये येणार नाही. सूर्याने तिच्याकडून तसं वचन घेतलेलं असतं आणि मग सूर्याला तिने तसं सांगितलेलंही असतं. त्याच वेळी सूर्या म्हणत असतो की ठीक आहे. आणि मग दोघांचं बोलणं असतं. तेव्हा तुळजा म्हणते की सूर्या, उद्या आपल्याला बाहेर फिरायला जायचंय. तेव्हा सूर्या म्हणतो की ठीक आहे. सूर्याला तेजू सांगू लागते तुळजा की आपल्याला शाळेत जायचंय भाग्याच्या आणि तिचा प्रोजेक्ट आहे. सूर्या म्हणतो मला काय कळणार आहे, तू जा. तेजू सूर्याला तुळजा सांगू लागते की ती आपली जबाबदारी आहे. इकडे धनू आता दुसऱ्या दिवशी सकाळी आलेली असते. ती म्हणजे नानांच्या घरी. तिथे नमू असतो. नमूला डबा देते. नमू मात्र डबा उघडत असतो आणि बघत असतो. आणि इकडे नमूच्या बहिणीचं प्रोजेक्ट तयार असतं. तीही शाळेत घेऊन चाललेली असते. नानांना लगेचच नमू ओरडायला लागतो, बघितलं का, हा पाकिस्तानचा नकाशा, हा चायनाचा नकाशा, आणि ही भाजी बघितली का कसली, म्हणजे मला ना कळतच नाहीये की काय करायचं आहे ते नक्की. हे सगळं तो बोलत असतो. तेव्हा नाना म्हणत असतात की काय चाललंय. आणि धनूला मात्र बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं. धनू शांतच राहते. नाना म्हणतात की अरे तुला कळतंय का, तिला स्वयंपाक येत नाही, तिनं आपल्या मदतीसाठी येते आणि आपल्या मदतीसाठी एवढं सगळं करते. आणि मग नाना त्याला ओरडू लागतात. त्याला म्हणतात तुला ना अक्कलच नाहीये गधड्या. आणि मग तो नाना त्याला मारत असतात. तेव्हा त्याची बहीण म्हणू लागते की अहो चला ना नाना लवकर, मला शाळेत जायचे, उशीर होतोय, आल्यावर मारा त्याला, काय मारायचंय ते. हे सगळं त्यांचं बोलणं चालू असतं आणि दोघं जण शाळेत जायला निघतात. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की शोभा आणि छत्री काका आलेले असतात आणि डॅडींना विचारत असतात. डॅडींना म्हणत असतात की हिला ना सुट्टी पाहिजे, हिला अर्ध्या दिवसाची सुट्टी पाहिजे. कुठे जायचंय असे डॅडी विचारतात. तेव्हा शोभा सांगते भावाचं लग्न आहे, भावाच्या मुलाचं, तिकडे जायचं आहे. तेव्हा डॅडी म्हणतात आणि घरातली कामं, ती म्हणते सगळी कामं झालेत. डॅडी म्हणतात ठीक आहे जा. डॅडी मनातल्या मनात म्हणतात घरातली सगळी कामं झालेत, बायकांनी कामं केलीच पाहिजेत. डॅडींनी हातातला चहाचा कप फेकून दिलेला असतो. शालन मालन धावत येतात आणि डॅडी म्हणतात की कसं आहे, माझा हात जरा थरथरला आणि तो कप खाली पडलेला आहे. मग शालन मालन दोघीजण येतात आणि शोभाला आवाज देऊ लागतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की डॅडी म्हणतात काय, तर शोभा गेली सुट्टीवर. मग ह्या दोघी म्हणतात की ठीक आहे, मग मी कापड घेऊन येते. डॅडी म्हणतात कुठं चाललंय, अहो सुनबाईंनी नोकरी सोडली आहे, आता आम्ही रिटायरमेंट घेऊन आमच्या मुलाकडे जबाबदारी दिलेली आहे ना, मग तुम्ही पण द्या ना सुनबाईंकडे. मग तेजूला तो बोलवतो आणि म्हणतो एकदा बोलवलेलं कळत नाही, इतक्या वेळा तो काही यायला. हे सगळं त्यांचं चालू असतं. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की शालन आणि मालन त्यांचा फॉर्म्युला सुरू करतात. कारण तेजूला पुसायला सांगितलेलं असतं, ही गोष्ट त्यांना आवडलेली नसते. दोघीजणी भांडू लागतात. शालन मालनला म्हणू लागते म्हणजे तूच तिला सुट्टी दिली ना, मला विचारलं नाही, काय नाही, घरातली कामं बघितली नाहीत, काय नाही, आणि तिला सुट्टी देऊन टाकलेली आहे. त्या दोघीजणी इतक्या भांडत असतात की डॅडी म्हणतात की काय चालू तुमचे हे, आम्ही निघतो आता इथून, आमचं डोकं आउट व्हायची वेळ आलेली आहे, आम्ही निघून जातो इथनं, असं म्हणत डॅडी तिथून जाऊ लागतात. त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं छत्री काका पाहत असतात. तिथेच ती दोघं पण निघून चाललेले असतात. शालन मालनची भांडणं काही केल्या थांबतच नसतात. डॅडी वैतागतात आणि तिथून निघायला लागतात. त्याचवेळी आपल्याला पाहायला मिळतं की छत्री काकांना घेऊन डॅडी गेलेले आहेत. त्यांच्याबरोबर आता तिकडे छत्रू पण गेलेला असतो आणि त्याचबरोबर शालन मालनचं भांडण तिथं मिटत असतं. आणि मग तेजू आज जाते, कापड घेऊन येते आणि ह्या दोघीजणी मात्र एकमेकींकडे बघून हसत असतात. तेजूने कापड आणलेलं असतं पुसायला, ती पुसून घेत असते. तेव्हा शालन तिच्या हातातनं कापड घेते आणि दे इकडं, मी पुसते असं म्हणत ती पुसू लागते. आणि मग ती पुसत असते. मालन तिच्या हातातनं नॅपकिन घेते आणि दे इकडं, माझे मी पुसते, मला माहिती आहे असं म्हणत दोघी पण ते पुसून काढतात. इकडे सूर्या, भाग्य आणि तुळजा तिघजण शाळेत आलेले असतात. तर भाग्याच्या वर्गातला जो मुलगा असतो आरेरावी करणारा, तो सूर्याला धडकतो.
आणि म्हणतो, काय कळतंय का तुम्हाला हे सगळं? असं ते बोलणं चालू असतं. आणि त्याचबरोबर इकडे तो आरे रवीने बोलत असतो आणि म्हणत असतो, काय किराणा दुकानच बनवलेलं दिसतंय का घर आहे आणि लायकीत राहायचं, असं तो बोलत असतो. तर तुळजा म्हणत असते, कळतंय का तू कोणाशी बोलतोय, मोठ्यांशी कसं बोलायचं? तेव्हा तो म्हणतो, गावात किराणा दुकानदार आहे ना, त्याची लायकी तेवढीच असते, ज्याच्या गल्ल्यात शेवटी जी रक्कम राहते तेवढीच. मग आता त्याला जेवढं बोलतोय ना ते बरोबरच आहे, असं तो बोलत असतो. तेव्हा तुळजा म्हणत असते, घरातल्यांनी शिकवलं नाही का तुला, का संस्कार नाही आहे तुझ्यावर, का खानदानच तुझं असलंय? तेव्हा तो म्हणतो, मी कोण आहे माहिती आहे का? सरनोबत आहेत ना, आमदार सरनोबत, ते मामा आहेत माझे, कळेल तुम्हाला माझं खानदान काय आहे, या भाषेत तो बोलत असतो. तुळजा म्हणते की बरोबर आहे, खानदानातच लायकी नाही आहे रे तुमच्या, आणि संस्कार नाही आहे, तुझ्याकडे कुठून येणार आहेत? आणि तुळजा त्याला चांगलीच लायकी दाखवत असते. आणि इकडे सूर्या निघून जात असतो आणि म्हणत असतो की चल, काय नादी लागायचं ह्यांच्या. आणि मग दोघंही निघालेलेच असतात. आणि तुळजाला मात्र खूप राग आलेला असतो. तुळजा मात्र त्याला त्याची चांगलीच लायकी दाखवत असते. त्याला म्हणत असते की यापुढे पण विचार करून बोलत जा जरा, कारण तुझं जे काय चाललेलं आहे ना, तो जो माज आहे ना, तो तुमच्या रक्तातच आहे रे, हे चांगलंच मला माहिती आहे, असं तुळजा ऐकवत असते. आणि तुळजाचं हे बोलणं ऐकून सूर्या म्हणतो की ठीक आहे ठीक आहे, सॉरी असं म्हणतो आणि निघू लागतो. तुळजाला म्हणतो